या 26 जानेवारीला खरेदीचा फेस्टिवल रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच। कल्याणी गडवाल साडी 495 मध्ये, पेशवाई सिल्क साडी 594 मध्ये, गर्ल्स वन पीस ड्रेस 333 मध्ये, कार्गो 6 पॅकेट 499 मध्ये, डिजिटल प्रिंटेड टी शर्ट फक्त 180 मध्ये। अशा अनेक असंख्य ऑफर्स एकाच छताखाली। फेस्टिवल सेल मध्ये खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांसाठी ₹1 च्या लकी ड्रॉ मध्ये कार जिंकण्याची सुवर्ण संधी, तसेच इतर अनेक आकर्षक बक्षिसे। ऑफर 22 जानेवारी ते 5 फेब्रुवारी, फक्त 15 दिवसांसाठी। आजच भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पराभव मान्य करा, उद्धव ठाकरेंवर उद्योगमंत्री उदय सामंत यांची टीका। गिरे तो भी टांग ऊपर अशा पद्धतीची सध्या उद्धव ठाकरे यांची रणनीती आहे। पराभव झाला आहे हे मान्य करा। मनसेच्या पाठीमागे उद्धव ठाकरे यांची सेना खंजीर खुपसणार असं मी आधीच बोललो होतो। त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्या सेनेने मनसेच्या पाठीवर खंजीर खुपसला आहे। त्याचा परिणाम कल्याण डोंबिवलीत दिसत आहे। ही फक्त सुरुवात आहे। आपण हारायचं आणि आपण जिंकलो असं सांगायचं ही कुठली नीती आहे, अशी टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली। पाहूया ते काय म्हणतात। दिल्लीवर वाढलेला आहे, कदाचित घटस्थापनेनंतर घटनेचा निवडला जाईल, तोपर्यंत वाट बघावी लागेल। कोण गेलं होतं दिल्लीला? तुम्ही अनेक वेळा मी सांगितलंय की त्यांचे प्रश्न सोडून आता आम्हाला प्रश्न विचारत जा, कारण त्यांच्या प्रश्नामध्ये, त्यांच्या उत्तरामध्ये काही तथ्य नसतं। हे महाराष्ट्रानं दाखवून दिलंय, मुंबईनं पण दाखवून दिलंय। त्यांचे प्रश्न त्यांनी टाकायचे आणि आम्ही उत्तरं द्यायची। तेवढा काही वेळ आम्हाला शिल्लक राहिलेला नाही। आम्ही विधायक गोष्टीवर बोलू, विकास कामावर बोलू, त्यांना तसंच बोलत राहू दे आणि अजून 25 वर्ष तसंच बोलत राहू दे विरोधक म्हणून, आम्हाला काही अडचण नाही। मुंबईचा गड अजून आमचा कायम आहे। 2 व्यापाऱ्यांच्या मध्ये समोर झुकणार। हा गिरे तो भी टांग ऊपर अशा पद्धतीचा प्रकार आहे। म्हणजे आपण हरायचं आणि परत आपण जिंकलो म्हणून सांगायचं, हे कुठच्या नीतीत बसतं? त्यांचा सपशेल पराभव झालेला आहे आणि मी सुरुवातीपासून सांगितलं होतं की मनसेच्या पाठीमध्ये युबीटी 100% खंजीर खुपसणार, त्यांनी खुपसलेला आहे। त्यांच्या 6 जागा फक्त निवडून आल्यात आणि त्याचा परिणाम कल्याण डोंबिवलीला काय होतोय त्यांनी बघितलेला आहे। ही फक्त सुरुवात आहे। माणसांचे लिलाव होत आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीवर, या ठिकाणी राज ठाकरेंची वक्तव्य केलं पाहिलं माणसांचे पण लिलाव होईल। तर ठीक आहे, राज साहेबांनी कुठच्या संदर्भामध्ये बोलले याची माहिती घेऊ ना आम्ही।